नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 सप्टेंबर 2021 रोजी जी कंबाईन पूर्व परीक्षा होणार आहे, जी बहुप्रतीक्षित होती, ज्याची तारीख बऱ्याच दिवसांपासून लांबणीवरती होती, ती आता होणार आहे। आणि या परीक्षेसाठी इथून पुढे विद्यार्थ्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे। आता या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये सरासरी 30 दिवस राहिलेले आहेत। या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये जर आपल्याला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवरती फोकस करणं अपेक्षित आहे, एक स्ट्रॅटेजी किंवा टिप्स स्वरूपातील हा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर कंबाईन पूर्व परीक्षेचा विचार केला तर इफेक्टिव्हली आपल्याला सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला पेपरचा जो काही ढाचा आहे तो समजावून घेणं खूप गरजेचं आहे। त्याशिवाय आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टींवरती भर देणं, कोणत्या गोष्टी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। तर जर आपण कंबाईन पूर्व परीक्षेचा विचार केला तर 100 प्रश्नांचा हा जो भाग आहे, हा 100 प्रश्नांचा भाग नक्की तयार कसा होतो याच्यावरती नजर टाकूयात। या 100 प्रश्नांमध्ये एकूण घटक किती असतात तर 7 घटक असतात, ज्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, पॉलिटी असेल, जनरल सायन्स असेल, मॅथ्स असेल, त्याच पद्धतीमध्ये रिझनिंग असेल आणि करंट अफेअर्स असतील। या 7 घटकांचा समावेश या ठिकाणी आयोगाने केलेला आहे। या 7 घटकांवरती हे प्रश्न विचारले जात आहेत। तर आपल्याला या 7 घटकांकडे बघत असताना स्वतःचा अभ्यास, आपले प्लस मायनस पॉइंट्स लक्षात घेऊन तुम्हाला या परीक्षेला सामोरे जायचं आहे। तर मी असं म्हणेन, जर या घटकांकडे विशेष लक्ष दिलं, याचं अनालिसिस जर केलं आपण गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांवरून, तर आपल्याला एक गोष्ट कळते, हे 7 घटकांपैकी प्रश्नांचा ओघ जो असतो तो इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र, पॉलिटी आणि जनरल सायन्स याच्यावरती सरासरी 14 प्रश्न विचारले जातात। म्हणजे प्रत्येक घटकाला 14 असे, म्हणजे 5 घटक आतापर्यंत मी सांगितले, याच्यावरती 14 म्हणजे 70 प्रश्न या ठिकाणी तयार होतात। आणि राहिलेला जो भाग आहे तो करंट अफेअर्स असेल, मॅथ्स आणि रिझनिंग असेल, याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात। म्हणजे हा 30 प्रश्नांचा भाग या ठिकाणी तयार झालेला आहे। इतिहासाचा विचार केला तर इतिहास हा नॉन प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो। आता या विषयाच्या अनुषंगाने विचार केला तर आपल्याला बेसिक ज्या काही गोष्टी आहेत इतिहासाच्या बाबतीत या माहीत असणं गरजेच्याच आहेत। कारण की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जर विचार केला आपण तर इतिहासामध्ये सरासरी सगळे विद्यार्थी समान पातळीवरती असतात, बरोबर आहे। कारण की इतिहास हा जो विषय आहे तो त्या मानाने नॉन प्रोडक्टिव्ह आहे असं म्हणूयात आपण। आणि मग या ठिकाणी आपल्याला बेसिक जे काही घटक आहेत इतिहासाच्या बाबतीत ते सगळे आपल्याला व्यवस्थितरित्या माहित असणं अपेक्षित आहे। याच्यावरती 14 प्रश्न आयोगाकडून विचारण्यात येत असतात। दुसरा जो घटक आहे तो म्हणजे भूगोलाचा घटक आहे। भूगोलावरती देखील 14 प्रश्न आयोग विचारत असतं। या 14 प्रश्नांचं जर आपण मिक्सिंग बघितलं कशा पद्धतीत असतं तर भूगोलामध्ये 3 भाग जे आहेत ते आपण त्याचा विचार करूयात। एक तर महाराष्ट्राचा भूगोल, दुसरा भारताचा भूगोल, तिसरा जो भाग आहे तो जगाचा भूगोल। जर कंबाईन पूर्व परीक्षेचा विचार केला आतापर्यंत झालेल्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांवरून आपल्याला ही गोष्ट कळते की जास्तीचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती पडलेले आहेत। सरासरी 8 ते 9 प्रश्न याच्यावरती पडतातच। यानंतर 4 ते 5 प्रश्न आपण म्हणूयात किंवा 3 ते 4 असे प्रश्न आहेत की जे भारताच्या भूगोलावरती विचारण्यात येत असतात। आणि मग राहिलेले 1-2 प्रश्न जे असतात ते सरासरी हे जगाच्या भूगोलावरती विचारण्यात येतात। म्हणजे आपण याचं जे काही डिवायडेशन म्हणूयात की महाराष्ट्राचा जो भूगोल आहे सरासरी 7-8 प्रश्न विचारले जातात, त्या पद्धतीत भारताचा जो भूगोल आहे त्याच्यावरती 4 प्रश्न विचारले जातात आणि जगाच्या भूगोलावरती 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात। हे आतापर्यंतचा जो काय आहे तो पॅटर्न आहे। असाच पॅटर्न यावर्षी देखील असेल असे कुठलेही नियम नाहीये, पण सरासरी हा पॅटर्न राबवला जातोच। आणि मग भूगोलाचा जर अभ्यास करायचा म्हटलं आपल्याला तर इयत्ता 5वी पासून इयत्ता 10वी पर्यंतची सगळी क्रमिक पुस्तके व्यवस्थितरित्या माहित असणं अपेक्षित आहे। 11वी 12वी केलं तर उत्तमच आहे, ठीक आहे। जोपर्यंत तुम्हाला भूगोलाच्या बाबतीत क्रमिक पुस्तके व्यवस्थित जमत नाहीत तोपर्यंत रेफरन्स बुकला काहीही किंमत नाही। कारण की सगळ्यात जास्त प्रश्न जे येतात हे सगळ्यात जास्त प्रश्न हे बेसिक किंवा क्रमिक पुस्तकांमधूनच येतात आणि आपण या ठिकाणी क्रमिक पुस्तकाला जो आहे तो मागे सारत असतो। त्यामुळे बेसिक अगोदर करून घेणं अपेक्षित आहेच, ठीक आहे। यानंतर तिसरा घटक जो आहे तो अर्थशास्त्राचा आहे। अर्थशास्त्रामध्ये बेसिक टर्मिनॉलॉजी विचारली जाते। थिंकिंग ॲबिलिटी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून। पूर्वीचे जे काही प्रश्न असतात 1 लाईन
हे वन लाईन क्वेश्चन जे आहेत ते आता कमी झालेले आहेत. थोडासा विचार करायला लावणारे प्रश्न या ठिकाणी अर्थशास्त्राच्या बाबतीत विचारले जातात. बजेटच्या अनुषंगाने असतील किंवा इतर स्कीम्स असतील, करंट अफेअर्सच्या अनुषंगाने अर्थशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे. यानंतरचा चौथा घटक तो म्हणजे पॉलिटी जो काही विषय आहे हा देखील बेसिक टर्मिनॉलॉजीवरती विचारला जातो. आता पॉलिटी हा विषय असा असतो की तो बदलत नाही किंवा त्याचा जो काही सिलेबस आहे तो अर्थशास्त्रासारखा करंट अफेअरच्या नुसार त्याचा जो काही साचा आहे तो बदलत नाहीये. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जास्त गुण मिळू शकताय जर तुमचा पॉलिटी हा सब्जेक्ट व्यवस्थितरित्या केलेला असेल तर. यामध्ये तुम्हाला आर्टिकल माहीत असणं अपेक्षित आहे. त्यामध्ये महत्त्वाचे आर्टिकल्स असतील ते देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचे काही प्रोव्हिजन्स असतात, तरतुदी असतात, ते देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या माहीत असणं अपेक्षित आहे. याच्या जोडीला पॉलिटीमध्ये तुम्हाला पंचायत राज जे आहे हे पंचायत राज त्या अनुषंगाने माहीत असणं अपेक्षित आहे. याच्यावरती तुम्हाला बेसिक गोष्टी देखील तुम्हाला व्यवस्थित माहीत असणं, कारण की होतं काय, आपण जास्त करण्याच्या मागे लागत असतो आणि जे काही सोपे प्रश्न असतात, सोप्या टर्मिनॉलॉजी असतात, या ठिकाणी आपण लक्ष देत नाहीत आणि मुलांचं परीक्षेमध्ये ह्या सोप्या टर्मिनॉलॉजी चुकत असतात. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जनरल सायन्स हा भाग आहे. जनरल सायन्सवर देखील 14 प्रश्न विचारण्यात येतात. या 14 प्रश्नांमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हायजीन या घटकांचा समावेश होत असतो. जर आतापर्यंत जो आढावा घेतला तर असं कुठला ढाचा नाहीये की फिजिक्स वरती एवढे प्रश्न, केमिस्ट्रीवरती एवढे प्रश्न आणि बायोलॉजीवरती एवढेच प्रश्न विचारले जातील असं कुठलाही नियम नाहीये. तरी देखील आपण जर कॉमन सेन्सचा उपयोग केला आणि जर आपण त्याच्यावरती जर नजर टाकली किंवा अनालिसिस केलं पेपरचं तर सरासरी आपल्याला असं लक्षात येतं की बायोलॉजी या घटकावरती प्रश्नांची संख्या जास्त आहे आणि हायजीनवरती प्रश्न विचारले जातात. फिजिक्स, केमिस्ट्रीवरती तुलनेने कमी प्रश्न विचारण्यात येतात आत्तापर्यंतच्या पॅटर्ननुसार. त्यामुळे बायोलॉजीवरती थोडासा जास्त भर देणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल, याच्यावरती देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते माहीत असणं अपेक्षित आहे. यानंतरचा करंट अफेअर्सचा भाग. करंट अफेअर्सवरती 15 प्रश्न सरासरी विचारले जातात. आता या 15 प्रश्नांमध्ये जर आत्ताच्या परीक्षेचा जर विचार केला तर पहिला मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सर आता करंट अफेअर्स कुठले करायचे किंवा किती कालावधीसाठी करणं अपेक्षित आहे. तर आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा पोस्टपोन होत आलेली आहे आणि जर हे पेपर पूर्वीचेच आहेत असं जर गृहीत धरलं तर आपल्याला मागच्या वर्षीचेच या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्स किंवा त्याची तयारी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मागेच जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावरती देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या विचार करून त्याच्यावरती तुम्हाला अनालिसिस करून त्या करंट अफेअर्सचा अभ्यास असणं अपेक्षित आहेच. यानंतरचा 7वा भाग जो आहे तो मॅथ्स अँड रिझनिंग हा भाग आहे. मॅथ्स अँड रिझनिंग वरती सरासरी 15 प्रश्न विचारण्यात येतात. या 15 प्रश्नांपैकी सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात हे रिझनिंग वरती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रिझनिंग वरती जास्तीत जास्त भर देणं अपेक्षित आहे. रिझनिंगचा एक मोठा भाग जो म्हणजे एखादा प्रश्न आपण रिझनिंग वरती सोडवायला घेतला तर तो सुटला तर लगेच सुटतो, अन्यथा तुम्हाला त्याच्यावरती वेळ द्यावा लागत असेल तर तो त्या ठिकाणी एखादा विद्यार्थी अडकला तर जास्तीचा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी बी अलर्ट अबाउट दॅट. आणि म्हणूनच या ठिकाणी रिझनिंगची जास्तीत जास्त प्रॅक्टिस असणं अपेक्षित आहे. हा झाला एक पॅटर्न, हा झाला एक ढाचा जो प्रश्नपत्रिकेचा मी सांगितला. आता मुद्दा येतो तो म्हणजे काय, तर अभ्यास नेमका काय करायचा आणि कसा करायचा. तर बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांनी मला विचारलेत की सर आता अभ्यास काय करू. तर मी त्यांना एकच उत्तर सांगेन की विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचा कालावधी आता संपलेला आहे. आता जो राहिलेला कालावधी जो आहे तो तुमचा रिव्हिजनचा राहिलेला आहे. परीक्षेच्या आधी महिनाभर नवीन पुस्तक घेऊन तुम्हाला अभ्यास करावा असं वाटत असेल तर ती मोठी घोडचूक होऊ शकते. आत्तापर्यंत जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे तोच अभ्यास आता तुम्हाला रिवाइज करायचा आहे. कारण की नवीन कोणताही घटक या ठिकाणी तुम्हाला घेऊन त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्या नोट्स काढून तुम्हाला त्याच्यावरती रिव्हिजन बसता येणं हे स्वाभाविकच आता शक्य नाहीये. 1 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. स्पर्धा परीक्षामध्ये सिलेबस हा खूप मोठा असतो आणि या मोठ्या सिलेबसला तुम्हाला सामोरे जात असताना तुम्हाला रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. रिव्हिजन इज अ मदर ऑफ मेमरी असं म्हटलं जातं. हे स्पर्धा परीक्षेला तंतोतंत लागू होतं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन हे करणं अपेक्षित आहे. आता मग इथून पुढे 30 दिवसांच्या कालावधीमध्ये आपला जो पॅटर्न आहे अभ्यासाचा किंवा रिव्हिजनचा असं म्हणूयात आपण, तो कसा असणं अपेक्षित आहे. तर या 7 घटकांचा विचार केला तर मॅथ्स अँड रिझनिंगला दररोज तुम्हाला कालावधी देणं काही अंशी स्वाभाविक आहे, तो द्यावाच लागणार आहे. करंट अफेअर्सला दररोजचा कालावधी द्यावाच लागणार आहे. मी असं म्हणतो
करंट अफेअर आणि रिझनिंगसाठी तुम्ही साधारणपणे 2.5 तासापर्यंतचा कालावधी दोघांचा द्यावा. यानंतर राहिलेले 5 सब्जेक्ट आहेत. या 5 सब्जेक्टमध्ये तुम्ही दररोज 1 किंवा 2 सब्जेक्ट तुमच्या सोयीनुसार घेणं अपेक्षित आहे. मित्र 2 सब्जेक्ट घेतोय म्हणून मला 2 सब्जेक्ट घ्यायचेत, किंवा मित्र 4 सब्जेक्ट करतोय म्हणून मला 4 सब्जेक्ट दिवसाला घ्यायचेत, किंवा मित्र 1 सब्जेक्ट करतोय म्हणून मला तसं करायचं असं नाही. प्रत्येकाची ॲबिलिटी ही वेगळी असते आणि त्या ॲबिलिटीनुसार तुम्हाला तुमचा ढाचा अभ्यासाचा बसवायचा असतो. कुणाला 2 सब्जेक्ट, पण मी असं म्हणतो की 2 सब्जेक्ट घेतलं की थोडं व्हॅरिएशन होतं आणि माइंड फ्रेश राहतं आणि तुम्हाला त्या ठिकाणी स्टेडी पोझिशन येत नाही. त्यामुळे साधारणपणे 2 सब्जेक्ट दिवसाला घ्यावेत आणि या 2 सब्जेक्टच्या जोडीला दररोजचा मॅथ्स अँड रिझनिंगची रिव्हिजन असणं अपेक्षित आहे, जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे आणि करंट अफेअर्स याच्यावरती तुम्हाला रिव्हिजन करायची, किंवा त्याचे जे काही तुमचे मॅगझिन्स असतील किंवा नोट्स असतील तुम्ही वर्षभराच्या, 1.5 वर्षाच्या, 2 वर्षाच्या कालावधीमध्ये काढले असतील तर त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे सगळं रिव्हिजन करत असताना फक्त वाचन करायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो, कारण की वाचन करण्याचा कालावधी गेला, ते दिवस गेले. 2011-2012 मध्ये ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न वेगळा होता त्यावेळेस तुम्हाला 1 लाईन क्वेश्चन्स विचारले जायचे. दिवसेंदिवस पॅटर्न बदलतोय, नंबर ऑफ स्टुडंट्स वाढत आहेत किंवा ॲस्पिरंट्सची संख्या वाढते, कॉम्पिटिशन वाढतंय आणि या कॉम्पिटिशनला साजेसा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. जो बदलतो तोच तो स्पर्धेमध्ये टिकतो. डार्विनचा सिद्धांत आहे सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट, जो त्या परिस्थितीमध्ये फिट असतो तोच त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह होणार आहे. स्पर्धा परीक्षांचं हे देखील तसंच आहे. त्या वर्षी जो फिट असतो अभ्यासाच्या बाबतीत, इतर गोष्टींच्या बाबतीत, तोच त्या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकणार आहे, अन्यथा तो त्या ठिकाणी मागे पडणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये बदल करावा लागतो. मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर रिव्हिजन करत असताना रिव्हिजन बरोबरच दररोज तुम्हाला प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. कारण की तुम्ही जर फक्त अभ्यास करताय, रिव्हिजन करताय आणि डायरेक्ट पेपरमध्ये जाऊन तुम्ही जर उत्तर सोडवायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी तुम्हाला तो जो काही भाग आहे प्रश्न सोडवण्याचा तो येणार नाहीये. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला आयोगाच्या पॅटर्ननुसार तो प्रश्नांचा भाग जो आहे तो प्रश्नांचा भाग दररोज सोडवणं अपेक्षित आहे. आणि मी एक गोष्ट सांगतो तो म्हणजे काय, तर पॅटर्ननुसार सोडवायचं म्हणजे वेळ लावून सोडवायचं. विद्यार्थी 2-2, 3-3 तास 100 प्रश्नांचा जो काही भाग आहे तो सोडवत बसतात नाही. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स रिझनिंग असा भाग आहे ज्याला जास्त कालावधी दिला तो सगळ्यांना सुटतो. मात्र या ठिकाणी तुम्हाला त्या वेळेमध्ये तो प्रश्न टॅकल करणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि तेच आयोगाला हवं आहे. त्यामुळे आपल्याला रिव्हिजन करत असताना पॅटर्न जो आहे तो आयोगाचा सोडवत असताना प्रश्नपत्रिका तुम्हाला वेळ लावून सोडवणं अपेक्षित आहे. हे 4-5 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, कारण की विद्यार्थी याच्याकडे लक्ष देत नाहीत. स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हायचं म्हणजे वेगळा काहीतरी अभ्यास करावा लागतो किंवा वेगळं काहीतरी करावं लागतं किंवा 20-20 तास अभ्यास करावा लागतो असं काही नसतं. मात्र जो काय अभ्यास करताय तो इफेक्टिव्हली होतोय का, मला ज्या रस्त्यावरती जायचं तो रस्ता बरोबर आहे का, आणि त्याच्यावरती मी जो काही अभ्यासाचा भाग आहे तो त्या दिशेने चाललाय का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपलं स्वतःचं अनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार महिन्याचा जो काही तुमचा शेड्यूल आहे ते फिक्स करा. याच्यानंतर सांगायचा मुद्दा म्हणजे काय, तर आत्ता मी सांगत होतो तो म्हणजे भाग हा झाला की तुम्हाला दररोज पेपर सोडवायचा आहे. सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये दररोज 1 पेपर सोडवा. जसजसं रिव्हिजन वाढत जाईल तुमची रिव्हिजनचा भाग थोडा कमी होत जाईल. शेवटच्या 10 ते 15 दिवसांमध्ये दररोजचे 2 पेपर सोडवा. जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल प्रश्न सोडवण्याची तेवढा तो पॅटर्न तुमच्या डोक्यामध्ये फिट होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी 1 तासामध्ये सगळे प्रश्न 100 टॅकल करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. विश्वास ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जास्तीत जास्त सराव आपला प्रश्न सोडवण्याचं होणं अपेक्षितच आहे. मी असं म्हणतो की एखादा टॉपिक अभ्यासाचा मागे पडला तरी चालेल, तो केला नाही तरी चालेल, मात्र तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सोडवणं अपेक्षितच आहे. जर तुम्ही याच्याकडे कानाडोळा करत असाल तर तुमची जी 1-1.5-2 वर्षाची मेहनत आहे ती कदाचित वाया जाऊ शकते. बी अलर्ट अबाउट दॅट. आणि म्हणूनच मी या ठिकाणी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला 2-3 गोष्टी ठळक मुद्दे परत एकदा सांगतो की शेवटच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये रिव्हिजन करणं खूप गरजेचे आहे. रिव्हिजन करत असताना दररोजचे 2 सब्जेक्ट, याच्या जोडीला दररोजचा मॅथ्स रिझनिंगचा भाग सोडवण्याचा. दुसरा मुद्दा करंट अफेअरचा भाग, हा झाला पॅटर्न. याच्या जोडीला पहिले 15 दिवस तुम्ही आयोगाच्या पॅटर्ननुसार जे प्रश्न असतात ते 1 तासामध्ये 100 सोडवता येणं अपेक्षित आहे. दररोज 1 पेपर सोडवा पहिल्या 15 दिवसामध्ये. शेवटचे 15 ते 10 दिवस राहतील, 15 ते 10 तुमच्या सोयीनुसार शेवटचे 10 दिवस मिळाले तरी सफिशियंट असतात. शेवटच्या 10 दिवसांमध्ये दररोजचे 2 पेपर सोडवायचा प्रयत्न करा. आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून तुम्ही जर स्वतःचं अनालिसिस करत पुढे गेलात तर यश तुमचंच आहे.
आणि या व्हिडिओच्या मार्फत मला या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या आणि आता वेळ वाया घालू नका. शेवटचा राहिलेला जो कालावधी आहे तो जास्तीत जास्त युटिलाइज होतोय का आपला, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डोक्यातून बाजूला काढा. पास होईन का किंवा माझा रिझल्ट येईल का, असे बरेचसे क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता येत असतात. पेपर कसा येईल, मला टॅकल होईल का नाही, हे सगळे प्रश्न जे आहेत ते जरतरच्या गोष्टी असतात. त्याला आत्ता पूर्ण विराम द्यायचा आहे. आत्ता फक्त फोकस रिव्हिजन आणि सराव याच्यावरती द्यायचा आहे. आणि तो एका तासाचा जो कालावधी आहे पेपरचा तो देखील खूप महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फोकस करायचा आहे. मेंटल स्टॅबिलिटी असणं या दिवसांमध्ये खूप महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी घेणं देखील महत्त्वाचं आहे. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याचा इम्पॅक्ट तुम्हाला ॲट द टाइम ऑफ एक्झाम होत असतो. त्यामुळे याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त लक्ष द्या. मला असं वाटतं की याच्यातून बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रांबरोबर, आपल्या सगळ्या ॲस्पिरंट्स बरोबर याची माहिती किंवा याचा जो काही जो लाभ आहे तो सगळ्यांना मिळेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.